त्याच्यात आणि बाळासाहेबांमध्ये काय फरक, म्हणजे ज्या पद्धतीची आत्ताची निर्णय प्रक्रिया आहे ती आणि बाळासाहेबांची ओळखण्याची पोच होती साहेबांना. साहेबांना वाघासारखी माणसं आवडायची, साहेबांना कर्तबगार माणसं आवडायची. आणि म्हणून साहेबांचा नेत्यांवरती विश्वास होता. बघा, साहेब असताना मग नवलकर साहेब असू देत, सुधीभाऊ असू देत, सफदर असू देत, नारवडे साहेब असू देत, दत्ताजी साळवी साहेब असू देत, मनोहर जोशी साहेब असू देत, ढाकेदार साहेब असू देत, रावते साहेब असू देत, या सगळ्यांच्या आमच्या महिन्यातून 2दा तरी साहेब बैठका घ्यायच्या. अगदी उदाहरण द्या झालं तर ज्यावेळेला प्रतिभाताई पाटील यांना राष्ट्रपती बनवायचं होतं त्यावेळेला साहेबांनी आम्हाला सगळ्या नेत्यांना बोलवलं. प्रत्येकाला विचारलं, तुझं काय मत आहे, तुझं काय मत आहे, तुझं काय मत आहे, सगळ्यांना साहेबांनी विचारलं. ही साहेबांची काम करण्याची पद्धत होती. आणि मग शेवटी सांगितलं, मनोहर जोशींनी प्रचंड आग्रह केला होता त्यावेळेला भाजपसाठी. साहेब म्हटलं, पंत तुम्ही चुकताय. मी जो पक्ष उभा केला तो मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणार असतो. ह्या घोषवाक्याने मी पक्ष उभा केलाय, पक्षाची बांधणी केली आणि पक्षाला सुरुवात केली. मला प्रतिभाताई पाटील कुठल्या पक्षाची मला माहित नाही, पण माझी महाराष्ट्रातली मराठी मुलगी ह्या देशाची राष्ट्रपती होती त्याचा मला अभिमान आहे. आणि म्हणून मला त्याला पाठिंबा द्यायचा आहे. तुम्हाला एक उदाहरण देतो. हे साहेबांची पक्ष चालवण्याची पद्धत कशी होती. याच्यातला एक पुढचा मुद्दा एक जी मला काय सांगायचं लक्षात घ्या. तुम्ही मुद्दे तोडताय. मागचा मला मुद्दा मी म्हटलं मगाशी, मी आरोप कोणावर केला नाही उद्धव ठाकरेंच्यावर. हे वास्तव आहे विरोधी पक्ष पदाचं. तुम्ही कुपेकर साहेब पण आज नाही आहेत, ते मी सिद्ध करू शकलो असतो. पण त्यांचा PS आहे अजून जिवंत, तो सांगेल तुम्हाला. आणि म्हणून साहेब नेत्यांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यायचे. आणि साहेबांच्या पुढे कोण जायचंच नाही ना, विषय संपला ना. पण साहेब ती फॉर्मॅलिटी करायची, सगळ्या नेत्यांना एकत्र आणायचे, बोलायचे, चर्चा करायचे. उद्धव ठाकरेच्या हातामध्ये साहेब गेल्यानंतर त्यांनी नेता बिता खुश काय नो.